नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील दिव्यांग बांधवांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट आहे। मित्रांनो, दिव्यांग सक्षमीकरण विभाग जिल्हा परिषद यांच्या मार्फत 5% सेस फंडातून दिव्यांग बांधवांना मिरची कांडप यंत्र तसेच पिठाची गिरणी तसेच मशीन, शिलाई मशीन तसेच इतर साहित्य खरेदी करण्यासाठी तसेच शेतकरी बांधवांसाठी व्यवसायासाठी अर्थसहाय्य देण्यासाठी 5% सेस फंडातून याद्या तयार करण्यात येणार आहे। आता सुरुवात झालेली आहे। तसेच या सर्व गरजू दिव्यांग बांधवांना अर्थसहाय्य देऊन त्यांचे प्रशिक्षण पूर्ण करून त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासंदर्भातले परिपत्रक जिल्हा परिषदेच्या मार्फत काढण्यात आलेले आहे। तर मित्रांनो, मग कोणकोणत्या दिव्यांग बांधवांना या ठिकाणी हा लाभ मिळणार आहे, कोणकोणत्या योजनेचा लाभ आपण घेऊ शकतो, त्याच्या अटी शर्ती काय आहेत आणि कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत, तर त्या संदर्भात आपण सविस्तरपणे माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तरी सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असेच महत्त्वाचे अपडेट आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील। मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता दिव्यांग सक्षमीकरण विभाग जिल्हा परिषद लातूर यांच्या मार्फत सर्व गट विकास अधिकारी पंचायत समिती जिल्हा लातूर यांच्यासाठी हे परिपत्रक काढण्यात आलेले आहे। विषय आहे 2025-26 आर्थिक वर्षामध्ये जिल्हा परिषद 5% दिव्यांग कल्याण सेस मधून दिव्यांगांना अर्थसहाय्य प्रशिक्षण देणे। या योजनेच्या अर्जाची छाननी करून पात्र लाभार्थ्यांची प्रमाणित यादी तयार करण्याबाबत या ठिकाणी हे परिपत्रक काढण्यात आलेलं आहे। मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद लातूर यांच्या विशेष समितीची मान्यता या ठिकाणी घेण्यात आलेली होती 4/4/2025 मध्ये ठराव क्रमांक 11 नुसार। तर त्यानुसार महोदय उपरोक्त संदर्भी विषयान्वये सर्व गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती यांना कळवण्यात येते की सन 2025-26 या आर्थिक वर्षात अंदाजपत्रकानुसार दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी जिल्हा परिषद लातूर मार्फत जिल्हा परिषदेच्या 5% अंतर्गत दिव्यांग कल्याण सेस फंडामधून राबवण्यात येतात। त्या ठिकाणी सदर योजनांचे प्रभावीपणे राबवण्यासाठी समाज कल्याण विषय समिती दिनांक 4/4/2025 ठराव क्रमांक 11 नुसार या ठिकाणी प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मान्यता दिलेली आहे। त्यानुसार सदर राबवायच्या योजना खालीलप्रमाणे दर्शवलेल्या आहेत। मित्रांनो, आता हे वर्ष संपत आलेलं आहे। मार्चपर्यंत यांना या सर्व योजनांचे पैसे दिव्यांग बांधवांना द्यावे लागणार आहे। या योजना सर्व राबवाव्या लागणार आहे। त्यामुळे मित्रांनो, आता लवकरच या योजना दिव्यांग बांधवांना मिळणार आहे। तर पहिली योजना आहे दिव्यांग व्यक्तीला मिरची कांडप यंत्र खरेदीकरिता अर्थसहाय्य देणे। या योजनेच्या अटी व शर्ती आहे बघा। लाभार्थ्यांना किमान 40% दिव्यांग असणे गरजेचे आहे। UDID प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे। दिव्यांग लाभार्थ्यांचे वय किमान 18 वर्ष पूर्ण असणे गरजेचे आहे। दिव्यांग लाभार्थी लातूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रहिवासी असावा। दिव्यांग लाभार्थ्यांचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपये त्याच्यापेक्षा कमी असावे। दिव्यांग लाभार्थ्यांच्या अर्जासोबत कुटुंबामध्ये यांचा अटचा उतारा सादर करणे। दिव्यांग लाभार्थ्यांची यापूर्वी या योजनेचा लाभ घेतलेला नाही त्याचे प्रमाणपत्र सादर करणे। कागदपत्र कोणते लागणार आहे बघा। दिव्यांग प्रमाणपत्र म्हणजे UDID प्रमाणपत्र, आधार कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, जागेचा अटचा उतारा, यापूर्वी लाभ न घेतल्याबाबतचे प्रमाणपत्र, हे कागदपत्र या ठिकाणी लागणार आहे। नंतरचं आहे दिव्यांग व्यक्तींसाठी पिठाची गिरणी खरेदी करता अर्थसहाय्य देणे। सरकार पैसे देणार आहे याच्यासाठी जिल्हा परिषद पिठाची गिरणी घेण्यासाठी। तर त्यावरील प्रमाणेच या ठिकाणी तुम्हाला अटी व शर्ती सांगितलेल्या आहे। कागदपत्रे सुद्धा त्याचप्रमाणे आहे। UDID कार्ड, आधार कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, जागेचा अटचा उतारा, यापूर्वी लाभ घेतला नसल्याबाबतचे प्रमाणपत्र। औद्योगिक प्रशिक्षण केंद्र मधून ट्रेड केलेल्या दिव्यांग लाभार्थ्यांचे स्वयं रोजगारासाठी शिलाई मशीन व अनुषंगिक साहित्य खरेदी करिता अर्थसहाय्य देणे। म्हणजे शिलाई मशीन आणि इतर जे काही खरेदी करण्यासाठी वस्तू लागतील त्यासाठी अर्थसहाय्य देणे, असे या तिसऱ्या योजनेतून अर्थसहाय्य देण्यात येणार आहे। तर मित्रांनो, लाभार्थ्यांनी यामध्ये जे औद्योगिक प्रशिक्षण केंद्रामधून ड्रेस मेकिंग हा ट्रेड पूर्ण केला असेल, म्हणजे ड्रेस बनवण्याचा म्हणजे शिलाई मशीनचं ट्रेड पूर्ण केलं असेल, प्रशिक्षण पूर्ण केले असेल तर त्याचं प्रमाणपत्र या ठिकाणी लागणार आहे।
तर या ठिकाणी कागदपत्रे बघा, UTID कार्ड, आधार कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, उत्पन्नाचं प्रमाणपत्र, जागेचा 8चा उतारा, यापूर्वी लाभ घेतला नसल्याबाबतचं प्रमाणपत्र आणि लाभार्थ्यांनी औद्योगिक प्रशिक्षण केंद्रामधून ड्रेस मेकिंग हा ट्रेड पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र या ठिकाणी लागणार आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी नंतरचं आहे दिव्यांग शेतकऱ्यांना शेतीपूर्वक उपकरणांसाठी अर्थसहाय्य देणे। लाभार्थी किमान 40% या ठिकाणी दिव्यांग असणे गरजेचे आहे। UTID प्रमाणपत्र 18 वर्ष पूर्ण असावे, तसेच लातूर जिल्ह्यातील रहिवासी असावा। 1 लाख रुपयापेक्षा वार्षिक उत्पन्न कमी असावे कुटुंबाचे। दिव्यांग लाभार्थ्यांच्या अर्जासोबत कुटुंबाचे 7/12 8 उतारा या ठिकाणी जोडणे गरजेचे आहे। मग कागदपत्रे कोणती लागणार आहे बघा, दिव्यांगांचे UTID प्रमाणपत्र, आधार कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, जागेचा 7/12 व 8 उतारा, यापूर्वी लाभ घेत नसल्याचा प्रमाणपत्र। अशा पद्धतीने आता सर्व जिल्हा परिषदांमध्ये अशा या योजना दिव्यांग बांधवांसाठी लागू करण्यात आलेल्या आहे। कारण की मित्रांनो, आता दिव्यांग विभागाला म्हणजे दिव्यांग कल्याण विभाग म्हणजे तुकाराम मुंडे साहेब यांना सर्व जिल्हा परिषदांना माहिती द्यावी लागते की आम्ही या वर्षामध्ये या वस्तू किंवा या योजना राबवल्या आहे। त्यामुळे आता सर्व योजना ह्या व्यवस्थितपणे राबवल्या जाणार आहे। तुमच्या जिल्हा परिषदमध्ये सुद्धा अशाच पद्धतीने या योजना राबवण्यात येणार आहे। जर तुमच्या जिल्हा परिषदमध्ये सुद्धा अशी योजना चालू असेल आणि तुम्हाला काही अडचण येत असेल तर तुम्ही कमेंट करू शकता किंवा आपल्या फेसबुक चॅनलला जॉईन होऊ शकता किंवा टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा माहिती विचारू शकता। तर मित्रांनो, अशा प्रकारची दिव्यांग बांधवांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट होती। जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। तुमच्या जिल्हा परिषदमध्ये सुद्धा अशा योजना चालू आहेत, त्यामुळे तेथे सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता। तर मित्रांनो, आणखी अशाच महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।